देवेंद्र फडणवीस नवीन अपडेट, आदिती तटकरे व अनुपम कुमार यांचा सत्कार। खास अंगणवाडी सेविकांसाठी मोठी आनंदाची बातमी। 12 मे ब्रेकिंग न्यूज। तर पाहूया बातमी खालीलप्रमाणे सविस्तर। तत्पूर्वी जर का तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि समोर बेल आयकॉन क्लिक करा। नंतर तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ पाहायला मिळतील। महिला व बालविकास विभाग कार्यालयीन सुधारणा मोहीम व प्रशासकीय गुणांकनात प्रथम। मुंबई शासनाच्या विविध योजनांची माहिती नागरिकांपर्यंत पोहोचवून योजनेचा लाभ उपलब्ध करून देऊन शासन प्रशासन व नागरिकांमधील विश्वास वृद्धिंगत होण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दूरदृष्टीतून 100 दिवसाची कार्यालयीन मोहीम मंत्रालय स्तरावर राबविण्यात आली होती। या मोहिमेत महिला व बालविकास विभागाने केलेल्या कार्यालयीन सुधारणा अंतर्गत सर्व विभागात प्रथम क्रमांक पटकाविला आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते नुकत्याच मंत्रालयात झालेल्या समारंभात मंत्री आदिती तटकरे व सचिव डॉक्टर अनुपम कुमार यादव यांचा सत्कार करण्यात आला। विविध विभागात पहिल्यांदाच राबविण्यात आलेल्या 100 दिवसाची कार्यालयीन सुधारणा मोहीम आणि शासन लोकाभिमुख करण्याचा हा उपक्रम असल्याच्या शासनाची दिशा ठरवणारा महत्त्वाचा टप्पा ठरला आहे। प्रशासनात लोकाभिमुख, कामकाजात सुलभता आणि जबाबदार अकाउंटेबिलिटी या 3 आधारांवर पुढे जाणे अत्यावश्यक असल्याने या उपक्रम राबविण्यात आला आहे। या कार्यक्रमांतर्गत राज्यातील 12,500 कार्यालयांना सुधारण्याची संधी देण्यात आली आहे। यामध्ये सर्व कार्यालयीन सकारात्मक सहभाग दर्शवला आहे। सर्वच विभागाने स्तुत्य कार्य केले असून महिला व बालविकास विभागाच्या विविध योजना महिला व बालकांपर्यंत पोहोचवण्यासाठी प्रभावीपणे यंत्रणा राबवली। विभागाच्या योजनांची माहिती एका क्लिकवर मिळावी यासाठी विभागाने संकेतस्थळ युजर फ्रेंडली केले आहे। संकेतस्थळ मराठी तसेच इंग्रजी भाषेमध्ये कार्यान्वित करण्यात आले आहे। महाराष्ट्र सार्वजनिक सेवा हक्क अधिनियम आणि RTS कायद्याअंतर्गत अधिसूचित सेवांची यादी डाउनलोड करण्यासाठी संकेतस्थळावर उपलब्ध आहे। राज्यातील 13,011 मिनी अंगणवाडी केंद्रामध्ये प्रधानमंत्री जनजाती महान्याय अभियान अंतर्गत 145 अंगणवाडी कार्यान्वित करण्यात आल्या। 9,664 अंगणवाडी केंद्रांमध्ये शौचालय सुविधा उपलब्ध करून देण्याबाबत कार्यवाही सुरू आहे। 345 अंगणवाड्यांमध्ये पाळणाघर सुरू करण्यासंदर्भात कार्यवाही 33,000 अंगणवाडी कर्मचाऱ्यांना अन्न व पोषण मापदंड प्रशिक्षण तसेच 10 वन स्टॉप सेंटरला मान्यता देण्यात आली। एकात्मिक बालविकास सेवा योजनेअंतर्गत सुमारे 64,05,998 लाभार्थ्यांना किमान 300 दिवस पूरक पोषण आहार देण्याचे उद्दिष्ट साध्य केले आहे। त्याचप्रमाणे 37,000 अंगणवाडी पोषण भी पढ़ाई भी कार्यक्रमाअंतर्गत प्रशिक्षण पूर्ण केले आहे। अंगणवाडी सेविकांमार्फत गृहभेटी देऊन 9,33,542 लाभार्थ्यांचे समुपदेशन करण्याबाबतचे उद्दिष्ट 100% साध्य करण्यात आले आहे। अंगणवाडी केंद्रामध्ये सर्व 48,59,346 लाभार्थी बालकांचे ग्रोथ मॉनिटरिंग करण्यात आले असून 100% ग्रॅथी मॉनिटरिंगची नोंद पोषण ट्रॅक प्रणालीवर करण्यात आली। प्रत्येक अंगणवाडी केंद्रामध्ये दरमहा 2 सामुदायिक विकास कार्यक्रम आयोजित करण्याचे उद्दिष्ट पूर्ण करण्यात आले असून 6,62,916 सामुदायिक विकास कार्यक्रम घेण्यात आले आहेत। पोषण अभियानामध्ये पोषण माह व पोषण पखवाडा कार्यक्रम यशस्वीरित्या राबवून उपक्रमाची संख्या 2,45,81,093 राज्याचा देशात प्रथम क्रमांक आला आहे। प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजनेअंतर्गत 1,21,130 अंगणवाडी कर्मचाऱ्यांना विमा संरक्षण मिळवण्यासाठी प्रीमियमची रक्कम एकूण सुमारे 2.76 कोटी खात्यांवर जमा करण्यात आली आहे। प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजनेअंतर्गत सर्व पात्र 1,82,641 अंगणवाडी कर्मचाऱ्यांना विविध संरक्षण मिळवण्यासाठी प्रीमियमची रक्कम सुमारे 36.52 लाख त्यांच्या खात्यावर जमा केली आहे। तसेच 17,254 अंगणवाडी केंद्रांना पिण्याच्या पाण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली असून 13,595 अंगणवाडी केंद्राचे श्रेयवर्धन करून सक्षम अंगणवाडी केंद्रामध्ये रूपांतर करण्यात आले आहे।